काही बरं वाईट झालं तर आमच्या मुलींना राहायला घर नाहीये. लहानीचं अजून शिक्षण व्हायचंय, ती 12वीत आहे, कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही. आणि तिचं अजून शिक्षण व्हायचं, तिने कसं जगायचं पुढे? 24 तास आम्हाला कसं जगायचं? हिच्याबरोबर राहावं लागतं, आम्हाला सोडता येत नाही हो मुलींना. कसं स्पेशल जगायचं? मुलांना सांभाळणं ते पैसे मिळाले तर कसं जगायचं? खूप हे आहे सर. तिचा आणि तिच्या एवढा महिन्याचा हिशोब किती तर काय? नाही केला, पण होत अर्थात आपल्याच मुली आहेत, पण त्याच्यात काहीतरी असेल. बरंच होतात खर्च, कारण की फिजिओथेरपी होतं, ऑक्युपेशन थेरपिस्ट होतं लहानपणीपासून, स्पीच थेरपी होतं तिला. आताही तिला मी स्पेशल ह्याच्याकडे ह्याला व्यायामाला पाठवायची, पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते. त्या मॅडमचा मला काल फोन आला, त्यामुळे तुम्ही पैशाची काळजी करू नका, माझ्या पोरीला, तुमच्या पोरीला मी तसं शिकवेन. असे पण लोक जगात आहे बघा. महिन्याचा किती खर्च येतो? हिशोब मॅडम, पण 50,000 इझिली पैसे जाणवल्यावर तुम्ही त्यांना पैसे मागितले, काय उत्तर दिली त्यांनी पैसे मागितल्यावर? काही रिस्पॉन्डच टाळाटाळी. नाही, असं म्हणतायत का? काही रिस्पॉन्ड नाही आता त्या करत घरातनं ते. पसार झाले आहे त्याची माहिती आहे. त्यांनी त्याचं नेमकं काय केलं त्याची माहिती आहे? त्यांचं घर घेतलं की एवढं मोठं त्यांनी घर महात्मा घेतलंय. सोसायटीमध्ये त्यांनी बंगला घेतला असं यांचं म्हणणं आहे आणि ती भाड्याच्या घरात राहत भाड्याच्या होती. घरात 1 जी BHK वेदिका मध्ये पंढरपूरकर राहायची. आहे. हॅपी 2018 पासून आम्ही संपर्कात आहोत. त्याच्याआधी आम्ही UK मध्ये होतो, तुमचं घर होतं तिथे. मुलींच्या याच्यासाठी आम्ही चांगल्या याच्यासाठी इंडियामध्ये आलो होतो की चांगले व्हावं म्हणून. मोठी मुलगी माझी जी आहे ती तुम्हाला दिसतेच आहे की ती मतिमंद आहे, अपंग आहे, आणि छोटीला केसांचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी आम्ही वापस आलो होतो. त्या दरम्यान यांच्याशी भेट झाली, दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर. त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला चांगले होईल म्हणून, आणि एवढ्या याच्यात त्यांनी बरीच आमची फसवणूक केली वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये. पूर्ण मिळून 13 ते 14 कोटीचा आमचे पैसे त्यांना RTGS थ्रू, ऑनलाईन थ्रू, आमची प्रॉपर्टीज, FD, LIC सगळं गेलं आमचं. आणि आता UPची प्रॉपर्टी पण आम्ही सगळं विकली आहे. आता आम्ही एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून भाड्याच्या घरात राहतो. या आश्वासनाने आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे की चांगली होईल म्हणून, पण ते काही चांगलं झालं नाही. पण आता आणि 2018 मध्ये आम्ही भजनी मंडळ एक आहे आमच्या एरियामध्ये, त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. तर भजनी मंडळाला आपल्या मुलींचा प्रॉब्लेम माहिती होता, तर ते म्हणाले होते की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. मग त्यांच्याशी भेट झाली दीपक खडकेंची. मग दीपक खडके म्हणाले की वेदिका पंढरपूरकर ही शंकर महाराजांची मुलगी आहे, तिच्या अंगात शंकर महाराज यायचे 1-1, 1.5 तास. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुलीत बऱ्या होतील म्हणून, दोन्ही ही आणि आमची छोटी, आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून. त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ॲसेट्स आहेत, पैसे आहेत, हे तुमच्या बँकेत ठेवायला नाही पाहिजे, कारण तो दोष लागतोय म्हणे मुलींना, त्यांचा आजार सिव्हिअर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर